नवरात्रीचं वर्णन केलेलं आहे। नवरात्री कशी करावी, श्रीमद देवी भागवताचं चिंतन करा। खूप सखोलात्मक आहे, मी टोपण सांगून जातो। नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे। आता कन्यापूजन कुमारिका पूजन कशाला म्हणतात? 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतची मुलगी ती कन्यापूजन आहे। नीट आहे का? 10 वर्षानंतरची मुलगी कन्यापूजनाला चालत नाही आणि 2 वर्षाच्या खालची मुलगी कन्यापूजनाला चालत नाही। 2 वर्षाच्या वरचीच घेतली पाहिजे, नाहीतर काही जणी काय करतात 2-2 वर्षाच्या अगोदरला सांगतात किती जेवतात त्या छटाकभर। नाही, त्या पूजा करूनही उपयोग नाही बरं, कळलं का? हा, मग आता काही जणी म्हणतील त्या लहान लहान मुलींना जेव घालत नाही, त्यांना स्पेशल जेव घाला, त्यांची पंगत वेगळी बसवा, हरकत नाही। पण 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतची जी मुलगी असेल तीच कन्या रूपामध्ये आहे, तिचं पूजन करा। नवरात्रीमध्ये तसं चिंतन, खूप गहन चिंतन आलेलं आहे। देवीला नवरात्रीमध्ये सुंदर असे घटाची स्थापना करावी। हे तुम्ही मांडलेत ना घट मस्त छान। आता तुम्ही सगळं मांडलंय, तुम्हाला माहित आहे म्हणून सांगायची गरज नाही। काही ठिकाणी घट म्हणून हे कळसच मांडतात, कळस वेगळा आणि घट वेगळा, कळलं का? अजूनही एक क्रिया त्यामध्ये आहे, जेव्हा आपण घट मांडतो ना, त्या घटामध्ये खाली पानं मांडा, आंब्याचे, विड्याचे, जे शक्य असतील ते, त्याच्यावर मग आपण हे दीप ठेवलेले आहेत ना दिवे, तेही ठेवू शकता। नाहीतर काही ठिकाणी देवी ठेवतात, घरी असतात ना ते घडवलेल्या छोट्या छोट्या, त्या ठेवतात। मग शास्त्रीय विधान काय? शास्त्रीय विधान दुर्गेचं ज्योतीचं स्वरूप आहे, म्हणून घटावर ज्योत असली पाहिजे, कळलं का? हे देवी भागवताचं आहे, माझ्या खिशातलं नाही। हे सुंदर मस्त मांडलंय, आल्याबरोबर मन प्रसन्न झालं। त्या दिवशी बोललो मी या विषयाच्या संदर्भामध्ये। पण देवी पूजन करत असताना एक आख्यायिका आपल्याकडे खूप जास्त बळकावते। त्यावेळेला 9 दिवस आपण फलाहाराचं दाखवतो, पण देवी भागवतामध्ये सांगितलंय 9 दिवस तुम्ही देवीला वेगवेगळ्या प्रकारचं नैवेद्य समर्पण करा। नैवेद्य जे तुम्ही करताय ना, कधी बासुंदी, कधी खीरपुरी, कधी काही 9 दिवसात वेगवेगळं मन भावनेने, श्रद्धेने, विश्वासाने। काही जण म्हणतील नाही महाराज तेव्हा उपवास असतो ना, नाही। देवी भागवत आदेश करते, माँ भगवतीला जो व्यक्ती जशा भावनेने नैवेद्य समर्पण करतो ना, तशा त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। देवी भागवत वाचा घरी।